पण याआधी पत्रलेखन, सारांश लेखन या घटकांचा अभ्यास केला. आज आपण जाहिरात लेखन म्हणजे काय, जाहिरात कधी आणि का करावी हे पाहणार आहोत. आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या यशस्वीतेवर उत्पादनाच्या विक्रीचा आलेख ठरतो. म्हणून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे व्यवसायाच्या यशाचे महत्त्वाचे तंत्र आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारते आहे. सगळ्यांना नेहमी प्रश्न पडत असेल ना, का केली जाते जाहिरात? जाहिरात करण्यामागे काय उद्देश असतो? तर लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो. आपली वस्तू काय आहे, तिचा किती उपयोग होऊ शकतो, त्याचबरोबर इतरांच्या वस्तूपेक्षा ती वस्तू किती उत्कृष्ट दर्जाची आहे हेही जाहिरातीद्वारे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण आता जाहिरातीची माध्यमे पाहू. कोणकोणत्या माध्यमाद्वारे जाहिरात लोकांपर्यंत पोहोचते? जाहिरातीची माध्यमे: 1. इंटरनेट, 2. चित्रपट, 3. वृत्तपत्रे, 4. मासिके, 5. आकाशवाणी, 6. दूरदर्शन, 7. चौकांमधील फलक, 8. गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके. या माध्यमांद्वारे जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवली जाते. आता आपण जाहिरातीची माध्यमे पाहिली. आता जाहिरात लेखन कसे करायचे ते पाहणार आहोत. पण त्याही आधी आपण जाहिरात लेखन करताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया, म्हणजे जाहिरात लेखन करताना आपल्याला सोपे जाईल. जाहिरात लेखन हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्त्वाचे माध्यम हे भाषा हेच असते. या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही पुढील प्रमाणे महत्त्वाची ठरते. जाहिरात लेखनाचे महत्त्वाचे मुद्दे: 1. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे. 2. जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी. 3. कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे. 4. अलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी. 5. जाहिराती तयार करताना समर्पक व लक्षवेधी भाषेला महत्त्व असावे. 6. ग्राहकांची बदलती आवड, सवयी, फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसावे. 7. जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. आता आपण जाहिरात लेखन करताना कोणकोणती काळजी घ्यावी लागते ती पाहूया. 1. जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे हे ठळकपणे व लक्षवेधक रीतीने जाहिरातीत मांडले पाहिजे. 2. जाहिरात तयार करताना मथळा, उपमथळा तयार करावा. त्यासाठी सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या व गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करता येतो. 3. जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दात असावी. 4. जाहिरातीची भाषा साधी, सोपी पण वेधक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल. 5. भाषा क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी. 6. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी. 7. काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जाहिरात आकर्षक बनवते. 8. विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम. 9. जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते हे खरे,
मात्र जाहिरात लेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत अनिवार्य नाही. 10. ग्राहकांच्या आवडी, गरजा, सवयी व फॅशन्स या सतत बदलत असतात. जाहिरातीत या बदलांचा प्रभाव दिसला पाहिजे. 11. जाहिरातींचे भाषिक रूप महत्वाचे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीत केलेली मांडणी ही पुरेशी असते. 12. जाहिरातीत संपर्क स्थळ, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी इत्यादींचा ठळक उल्लेख असला पाहिजे. आपण जाहिरात लेखनाचे महत्वाचे नियम, मुद्दे पाहिले. त्यामुळे जाहिरात लेखन करणे खूप सोपे जाईल. कृतीपत्रिकेत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ, दिलेल्या जाहिरातीवरून आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करणे, दिलेल्या विषयावरून आकर्षक जाहिरात तयार करणे, दिलेल्या शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करणे. इथे आपण या तिन्ही जाहिरातींची उदाहरणं पाहूया. सर्वात आधी दिलेल्या जाहिरातीवरून आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करूया. नागराज पर्वते यांच्या गिर्यारोहक संस्थेतर्फे गिर्यारोहणाची संधी. पर्वतराजींचे सौंदर्य, उंच कड्यांना स्पर्श करण्याचा अनुभव घेण्यासाठी. आपले नाव आजच नोंदवा. संपर्क गिरीप्रेमी गिर्यारोहक संस्था www. सर्वात आधी दिलेला प्रश्न व्यवस्थित वाचणे. वरील जाहिरात व्यवस्थित वाचून झाली आहे. आता त्याचे आपण आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करूया. पर्वतराजींचे स्वर्गीय सौंदर्य डोळ्यात साठवायचंय, चला तर मग गिर्यारोहणाला. उंच उंच कड्यांना स्पर्श करायचाय, चला तर मग गिर्यारोहणाला. पर्वतराजींवरील पवित्र हवा छातीत भरून घ्यायचीय, चला तर मग गिर्यारोहणाला. नागराज पर्वतेंसोबत गिर्यारोहणातील हिमालया एवढे उंच नाव. नागराज पर्वते 100% धाडसी, चित्तथरारक आणि तरीही 100% सुरक्षित, निर्धोक. संपर्क गिरीप्रेमी गिर्यारोहक संस्था www. काय मग, वरील जाहिरात पाहून जाहिरात लेखन कसे करायचे हे लक्षात आलेच असेल. तरीही तुमच्या सरावासाठी आपण वरील 2 प्रकारच्या अजून जाहिराती पाहू. काही वेळेला कृतीपत्रिकेमध्ये एखादा विषय दिला जातो व त्या विषयासाठी जाहिरात लेखन करायला सांगितले जाते. उदाहरणार्थ, अलका ड्रेसेस, शालेय गणवेशांचे विक्रेते. वरील विषयांवर आकर्षक जाहिरात तयार करा, असा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता आपण या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करू. तुमच्या मुलांसाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात का? मग आजच भेट द्या अलका ड्रेसेस. उत्तम दर्जा, परवडणारी किंमत, आमची खास वैशिष्ट्ये, न चुरगळणारे दर्जेदार कापड, शेवटपर्यंत चमकदार राहणारे रंग, कधीही न उसवणारी मजबूत शिलाई, कोणत्याही विद्यार्थ्याच्या तंतोतंत मापाचे, मुलांच्या मुक्त हालचालींसाठी सोयीस्कर रचनाबंद, कोणत्याही शाळेचे गणवेश मिळतील. भव्य शोरूम, गणेश मंदिराजवळ, टिळकनगर, एरंड 1, पुणे 411052. www. संपर्क क्रमांक 020. वरीलपैकी आपण जाहिरात लेखनाचे 2 प्रकार पाहिले. आता आपण शब्दांवरून जाहिरात लेखन करणे हा प्रकार पाहूया. बेकरी, केक स्पेशालिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जाईल. चला तर या शब्दांपासून एक छानशी जाहिरात तयार करूया. ISO प्रमाणपत्र मिळवणारी शहरातील एकमेव बेकरी, संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने पदार्थ बनवणारी एकमेव बेकरी, A1 बेकरी. केक आणि आईस्क्रीम यांचे स्पेशालिस्ट A1 बेकरी. नानाविध चवींचे केक
आणि नानाविध प्रकारची आईस्क्रीम्स, विविध प्रकारची खुसखुशीत बिस्किटे, बच्चे कंपनीला आवडणारे क्रीमी व चीजी केक, चविष्ट नानकटाई, आरोग्यपूर्ण वातावरणात आरोग्यपूर्ण पदार्थ A1 बेकरी, स्टेडियम जवळ, महात्मा गांधी रोड, मुंबई 400007. संपर्क www. मोबाईल 9920. आता आपण 3 प्रकारच्या जाहिरातींचे प्रकार पाहिले. यामुळे तुम्हाला जाहिरात लेखन करणे अजिबात अवघड जाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जर सराव केला तर आकर्षक प्रकारच्या जाहिराती तयार करू शकता. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील कोणताही प्रश्न तुम्हाला कठीण